दिल्लीत त्यांचं सरकार बसलं होतं, महाराष्ट्रात त्यांचं खोके सरकार तर होतच. खोके धोके पैसे सगळं काही उडवलं त्यांनी, पण बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या आणि दोन्हीच्या दोन्ही विधान परिषदा आपण जिंकलो. तिथे देखील इंडिया आघाडीला यश आलं, कारण महाराष्ट्रभरात जे चित्र होतं विधान परिषदांच्या निवडणुकीचं, जे लोकांमधून निवडून येतात, आमदारांमधून नाही लोकांमधून येतात, मग ते शिक्षक मतदारसंघ असो पदवीधर मतदारसंघ असो, ह्या दोघांमधून आपण जिंकलो. सेनेटची निवडणूक झाली, इथून मला वाटतं परम कुठेत हे होते उमेदवार, कुठे गेले परम यादव? ठीक आहे, राहू दे. पण त्या निवडणुकीत देखील आपण शिवसैनिक म्हणून एकटे लढलो आणि त्या निवडणुकीत देखील 10च्या 10 जागा आपण जिंकून आणल्या. हे आपलं यश आहे. 3 निवडणुका महत्वाच्या जिंकल्यानंतर विधानसभेत आपल्याला वाटलं की ठीक आहे, आता 100% काय आपण जिंकतोच आहे. कुठे ना कुठे आपल्याला वाटायला लागलं की ठीक आहे, आता थोडं आपण करू, जिंकू, आपण येतच आहे सरकार. कुठेही शांत बसलो नाही आपण, कारण लोकांसमोर विषय तर होतेच, भ्रष्टाचार विषय होताच, गद्दारी विषय होता, महाराष्ट्रातून उद्योगधंदे निघाले सगळे गुजरातला गेले हा विषय होताच, महाराष्ट्र अदानीच्या घशात घालतात हा विषय होताच. ती पण निवडणूक आपण खरं जिंकलो होतो जर यांनी वोटर फ्रॉड नसता केला, आणि तो वोटर फ्रॉड देखील आपण लोकांसमोर आणणार आहोत. मला वाटतं 1 महिन्यापूर्वी संजय राऊत साहेब होते, राहुल गांधीजी होते, सुप्रियाताई सुळे होत्या, आणि ह्या तिघांनी हा वोटर फ्रॉड जो झाला तो दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन आपल्या लोकांसमोर आणलेला आहे. संजयजी, हा आपल्याला पुन्हा एकदा लोकांसमोर इथे मुंबईत बसून, पुण्यात बसून, नागपूरला जाऊन, कोल्हापूरला जाऊन, सोलापूरला जाऊन, वसई विरारला जाऊन, पालघरला जाऊन, सगळीकडे जाऊन सांगायला लागेल की तुमचं मत जे तुम्ही महाविकास आघाडीला दिलं होतं ते महायुतीला ह्यांनी फिरवलं कसं.